कलिंगड खाल्ल्यानंतर झालेला चौघांचा मृत्यू हा कलिंगड खाण्यामुळेच झालेला आहे असं आता डॉक्टरांना हे वाटू लागलेलं आहे। मित्र हो, कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवाने जीव गेला आणि या घटनेनं जो तो हळहळला। कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊ शकते का हा प्रश्न ज्याच्या त्याच्या मनात पडलेला आहे, अगदी आजही आहे। या कलिंगडाबाबत प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे। आता ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली, नेमकं काय घडलं याचा सखोल तपास तर सुरू आहे। वेगवेगळ्या कसोटीवर त्याची तपासणी सुद्धा केली जात आहे। या मृत कुटुंबानं रात्रीच्या जेवणामध्ये बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्लेलं होतं। कलिंगड खाल्ल्यानंतर प्रकृती अधिकच खालावल्यावर चौघांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, जिथं दुर्दैवानं उपचाराच्या दरम्यान एकाच कुटुंबातला या 4ही जणांचा मृत्यू झाला। कुठलीही फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी मागच्या काही वर्षापासून ती नैसर्गिकरित्या पिकवू दिली जात नाहीत। केळी पिकवण्यासाठी सुद्धा घातक केमिकलचा वापर केला जातो, हे तर उघड सत्य आहे। पण तरी सुद्धा हे कोणी आजवर नाही थांबू शकलं। जीवघेणा खेळ। कलिंगड आतून लालबुंद दिसण्यासाठी काही इंजेक्शनचा वापर केला जातो असं सुद्धा म्हटलं जातं। कलिंगड खाल्ल्यानंतर झालेला चौघांचा मृत्यू हा कलिंगड खाण्यामुळेच झालेला आहे असं आता डॉक्टरांना हे वाटू लागलेलं आहे। डॉक्टरांचा असा विश्वास आहे की अन्न विषबाधेसाठी कलिंगड जबाबदार असू शकतं। फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक रसायनं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात आणि त्यामुळं अन्न विषबाधा होऊ शकते। मुंबईतल्या KM मधून डॉक्टर ऑफ मेडिसिन आणि पीटर्सबर्ग विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेले, त्याचबरोबर गेल्या 20 वर्षापासून इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ असलेले डॉक्टर रवी गोडसे यांनी 4 जणांच्या या मृत्यूचं कारण आता सांगितलेलं आहे। या घटनेचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे, चौकशी होत आहे। तो भाग थोडा बाजूला। प्राथमिक माहितीनुसार या कुटुंबाला अन्नातून विषबाधा झालेली होती। तज्ज्ञानं सांगितलं, फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी धोकादायक रसायनं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असू शकतात आणि त्यामुळं अन्नातून विषबाधा होऊ शकते। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कलिंगड स्वतः विषारी नसतं, पण त्यामागं काही जीवघेणी कारणं असू शकतात, जसं की नायट्रेटचं प्रमाण। या नायट्रेटचं प्रमाण जास्त झालं तर कलिंगड विषारी होऊ शकतात आणि काही शेतकरी कलिंगड लवकर आणि अधिक टवटवीत वाढावीत यासाठी या नायट्रेट खताचा अनिर्बंध वापर करतात। जर त्याचं प्रमाण खूप जास्त झालं तर ते विषारी ठरू शकतं। कृत्रिम रंग एरिथ्रोसिन कलिंगडाला विषारी बनवू शकतो। त्याला आतून लाल दिसण्यासाठी त्याच्यामध्ये लेड क्रोमेट किंवा एरिथ्रोसिन सारखी रसायनं टोचली जातात, जी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात। अयोग्य साठवणुकीमुळे अन्न विषबाधा देखील होऊ शकते। कापलेलं कलिंगड जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यात साल्मोनेला सारखे जीवाणू वाढू शकतात, ज्यामुळं जीवघेणी अन्न विषबाधा होऊ शकते। त्यामुळं बघा, आता या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अंतिम निष्कर्ष समोर येण्याची प्रतीक्षा तर सगळ्यांना आहे, त्याचीही आपण वाट पाहू। मित्र हो, काळजी घ्या, सतर्क राहा आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। मित्र हो, धन्यवाद। पुन्हा भेटू। नमस्कार।